नमस्कार. सत्यनारायणाची पूजा असो, गणेश पूजा असो किंवा कोणतीही पूजा, प्रसादाचा शिरा तर बनतोच. आज पाहूयात माझ्या पद्धतीने प्रसादाचा शिरा. 1.25 लिटर तूप घ्यायचं. तूप कमी जास्त करू शकता. मीही थोडं कमीच टाकलंय, कारण फार तुपकट झालेला शिरा कोणी खात नाही. मग कट करून घेतलेला सुकामेवा या तुपावरती छान परतून घ्यायचा. सुकामेवा मस्त परतत आला की कापून घेतलेली 5 केळी मी याच्यामध्ये घालते. केळी ही तुम्ही 6 वगैरे घालू शकता बरं का. मी 5च घालते. केळीसुद्धा तुपावरती छान परतवून घ्यायची आणि चमच्याच्या मदतीने केळी तुपामध्येच स्मॅश करून घ्यायची. म्हणजे संपूर्ण प्रसादाला या तुपाचा आणि या केळ्यांचा मस्त सुवास येतो. त्यानंतरनं भाजून घेतलेला हा रवा मी याच्यामध्ये घालते. लक्षात घ्या, हा रवा मी अगोदरही छान भाजून घेतलाय कोरडाच, आणि पुन्हा आता तुपावरती टाकल्यावरतीही छान भाजून घ्यायचा आहे. छान तुपावरती हा रवा परतून घ्यायचा. रवा फार कोरडा वाटला तर त्यामध्ये पुन्हा तूप ॲड करू शकता. छानपैकी रवा भाजत आला की मस्त सुवास येतो. रव्याचा रंग बदलला की म्हणायचं आपला रवा छान भाजून झाला. आता मी रवा भाजतीये. तुम्हाला हा प्रसादाचा शिरा आवडतो का? कमेंट करून सांगा. आता या शिऱ्यामध्ये मी हे गरम दूध घालतीये. कोमट किंवा गरम दूध घालू शकता. अगदीच थंड दूध घालू नका, त्यामुळे शिऱ्याची चव बदलते आणि रवाही तितकासा छान फुलत नाही. मस्त मोकळा फडफडीत आणि छान रवा बनण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये गरम दूधच घालायचे. कधीच थंड दूध घालू नका. मग छान हलवत राहायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. केळ्यांमुळं वाटू शकतं गुठळ्या झाल्यात, पण तसं काही होत नाही. काळजी करू नका. दूध बऱ्यापैकी आटलं की यामध्ये 1.25 किलो साखर घालायची. दूधही मी 1.25 लिटरच घातले बरं का. गरज लागली तर पाणी टाकू शकता. साखर रव्यामध्ये छान परतून घ्यायची. एकजीव करून घ्यायची. गरमीमध्ये छान साखर वितळून जाती आणि रवा पुन्हा तुम्हाला ओलसर वाटायला लागेल. पण काहीच काळजी करू नका. थोड्या वेळ झाकण ठेवा आणि एक 5 मिनिटाची वाफ काढून घ्या किंवा सतत ढवळत राहा, ज्यामुळे हा रवा मोकळा फडफडीत होईल. रवा अजिबात पातेल्याला खालून लागू द्यायचा नाही, नाहीतर प्रसाद करपट लागू शकतो. आता मस्तपैकी हा रवा भाजला जातोय, शिजतोय. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटापट जाऊन लाईक करा. आणि हो, छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण घालतोय वेलची पूड. वेलची छान गरम करून ती भाजून घेतली आणि मग ती साखर घालून वाटून घेतली. तुळशीची पानं थोडीशी चिरून मी यामध्ये टाकली, ज्यामुळे प्रसादाला खऱ्या रूपाने प्रसादाचा शिरा असं म्हणता येईल. मग काय, छान ढवळून घ्यायचं. रवा जरी तुम्हाला पातळसर वाटत असला तरी तसं नाहीये. हा रवा अगदी मोकळा फडफडीत होणार. खात्रीने सांगू शकते मी तुम्हाला, कारण मी पहिल्यांदा नाही बनवत आहे. आणि हो, छानपैकी रवा आपला बनवून रेडी झाला. आता थोडा थंड करून घ्यायचा, म्हणजे तो मोकळा होतो. रवा तर बनवून तयार आहे. प्रसादाचा शिरा छान केळीच्या पानावरती उमटवलाय. वरती डेकोरेशनसाठी म्हणा किंवा छान दिसण्यासाठी 2 तुळशीची पानं लावली आणि प्रसादाचा शिरा तयार आहे. तुम्हाला प्रसादाचा शिरा आवडतो ना? नक्की बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय म्हणून थँक्यू.